जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडफळीपाडा सिसा येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। शाळेत ठीक 6:45 प्रभात फेरी काढण्यात आली। शालेय पटांगणाची आकर्षक सजावट करण्यात आली। श्री युवराज सर व श्री लालसिंग वळवी सर यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ग्राउंडवर रेषा आखून घेतल्या। श्रीमती प्राजक्ता मॅडम यांनी ध्वजस्तंभाजवळ नयनरम्य अशी सुरेख रांगोळी काढून दिली। प्रभात फेरीनंतर श्री संपत गुरुजी व खैरनार सर यांनी श्री लालसिंग वळवी यांच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांचे संगीत कवायत संचालक करून घेतले। सर्व विद्यार्थी ध्वजवंदनासाठी पटांगणावर जमले। या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सागर गावित प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री रामसिंग राहसे ग्रुप ग्रामपंचायत सिसा सदस्य श्री कनवर वळवी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य श्री मोहन पाडवी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नारसिंग वळवी सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार श्री धीरसिंग वळवी कालीबेल गावाचे पोलीस पाटील श्री रमेश वळवी व मोठ्या संख्येने पालक उपस्थिती होते। शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक श्री जर्मनसिंग वळवी सर यांच्या हस्ते झेंडा फडकावण्यात आला। सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तिरंगा ध्वजला सलामी दिली। राष्ट्रगीत गीत गायन झाले। सामूहिकपणे प्रतिज्ञा व संविधान म्हटले। राज्यगती गायन झाले। इयत्ता 4 च्या विद्यार्थिनींनी ध्वजगीत गायन केले तसेच खैरनार सर यांनी सामूहिकपणे ध्वजगीत गायन करून घेतले। सूत्रसंचालक श्री लालसिंग वळवी सरांनी संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री जर्मनसिंग वळवी सरांची निवड करण्यात आली। त्याला श्री पराग सरांनी अनुमोदन दिले। प्रथम विद्यार्थ्यांचा भाषणाचा कार्यक्रम घेण्यात आला। ध्वजारोहणानंतर कार्यक्रमासाठी अध्यक्ष निवड करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामसिंग राहसे हे विराजमान होते। श्री कनवर वळवी श्री मोहन पाडवी श्री धीरसिंग वळवी श्री नारसिंग वळवी या मान्यवरांचा शिक्षकवृंदांनी स्वागतपर सत्कार करण्यात आला। श्रीमती प्राजक्ता मॅडम यांनी अंगणवाडी ताईचा व माता पालक यांचा सत्कार केला व शाळेतील विद्यार्थिनी देखील मान्यवरांचा सत्कार केला। सर्वप्रथम श्री लालसिंग सर यांनी प्रास्ताविक केले व सांस्कृतिक कार्यक्रमा अगोदर भाषणाचा कार्यक्रम घेण्यात आला। या भाषणाच्या कार्यक्रमात एकूण 57 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांच्या इंग्रजी, हिंदी व मराठी इत्यादी भाषणामुळे पालकांना खूप समाधान वाटले। भाषणाच्या कार्यक्रमांनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीतांनी सुरुवात झाला। मनोरंजनाची सुरुवात लोकांना आकर्षक वाटावी म्हणून उमरसिंग वळवी सर व जर्मनसिंग वळवी सर यांनी आदिवासी गीतावर नृत्य आपसूक सादर केले। विद्यार्थीच्या रोशन वळवी व टीम यांनी टिमली डान्स सादर केले तसेच शाळेतील विविध गाण्यांवर विद्यार्थिनी नृत्य सादर केले। दिवसभरात एकूण 36 नृत्य प्रकार झाले। या कार्यक्रमासाठी पूर्णवेळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अनिल पाडवी सर व धीरसिंग वसावे सर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संपूर्ण व्हिडिओ शूटिंग मगन वळवी यांनी केले। ठीक दुपारी 2 वाजता सर्व विद्यार्थी व कार्यक्रमासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांच्या आईवडील यांना देखील जेवण देण्यात आले। सर्वांना वेजपुलाव सोबत बुंदी देण्यात आली। आनंदाने सर्वांनी जेवण करून झाल्यावर परत उर्वरित सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला। दुपारनंतर सर्व विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सामूहिक नृत्य व भाषणे सादर केली। ठीक 4 वाजता विद्यार्थ्यांचे विविध कलागुणाचा आधारित मिळालेली बक्षिसे केंद्राचे केंद्रीय प्रमुख श्री अनिल पाडवी सर, जुनी पेन्शन संघटना धडगाव अध्यक्ष श्री धीरसिंग वसावे सर, श्री सागर गावित व इतर मान्यवर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। पूर्णविराम। या कार्यक्रमासाठी श्री लालसिंग वळवी सर यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रम पार पडला। शाळेतील संपूर्ण स्टाफ उपस्थित होते। मुख्याध्यापक श्री जर्मनसिंग वळवी सर, श्री उमरसिंग वळवी सर, श्री लालसिंग वळवी सर, श्री पराग गावित सर, श्री किसन वळवी सर, श्री सिद्धार्थ सूर्यवंशी सर, श्री युवराज खैरनार सर, श्री सुरेश पटले सर, श्री संपत ठाकरे सर, श्री मगन वळवी सर, श्री दारासिंग ठाकरे सर व शाळेचे अध्यक्ष सागर गावित व ग्रामस्थ पालक यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। शेवटी ठीक 5 वाजता वंदे मातरम या राष्ट्रीय गीत गायन करून ध्वज उतरवण कार्यक्रम सांगता करण्यात आला। अक्राणी एक्सप्रेस न्यूजसाठी मगन वळवी बिजरी प्रतिनिधी।